नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज ह्या संकल्पना पाहणार आहोत. तर सरळ व्याज म्हणजे काय? प्रतिवर्षी व्याजाची फेड केली असता मुदतीच्या शेवटी तयार होणाऱ्या एकूण व्याजास काय म्हणतात? सरळ व्याज असे म्हणतात. फेड करण्यासाठी मुदतीच्या शेवटी तयार होणाऱ्या एकूण व्याजास काय म्हणतात? सरळ व्याज. आता सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? आय इज इक्वल टू PNR अपॉन 100. म्हणजेच काय? आय म्हणजे काय? सरळ व्याज, इंटरेस्ट. आणि पी म्हणजे काय? मुदत दर कालावधी, मुद्दल दर कालावधी भागिले 100. मुद्दल दर कालावधी भागिले 100. आता मुद्दल म्हणजे काय? तर आपल्या अडचणीस्तव आपण दुसऱ्याकडून घेतलेल्या रकमेस मुद्दल असे म्हणतात. आणि मुदत म्हणजे काय? यन. मुद्दल ज्या कालावधीत घेतली जाते त्या कालावधीला काय म्हणतात? मुदत असे म्हणतात. व्याजाचा दर आर म्हणजे काय? तर 100 रुपये 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेस काय म्हणतात? व्याजाचा दर असे म्हणतात. 100 रुपयेवर 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेस व्याजाचा दर म्हणतात. आता रास म्हणजे काय? तर मुदतीच्या शेवटी व्याजासह होणाऱ्या रकमेस रास म्हणतात. मुदतीच्या शेवटी व्याजासह होणाऱ्या रकमेस काय म्हणतात? रास म्हणतात. आता रासचं सूत्र काय आहे? ए इज इक्वल टू मुद्दल पी प्लस सरळ व्याज आय. रास काढा म्हणून पण प्रश्न विचारला जातो. मुद्दल पी प्लस सरळ व्याज आय. मुद्दल इज इक्वल टू रास मायनस व्याज, म्हणजे रास वजा व्याज. हे मुद्दलचं सूत्र झालं. कारण मुद्दल बरोबर काढायचं आहे तेव्हा रास इथं आहे आहे आणि हे प्लसचं काय होणार आहे? इकडं आलं मायनस झालं. आता व्याज बरोबर सूत्र काढायचं त्यावेळेला व्याज इकडे येणार आणि मुद्दल हे वजा होणार. रास वजा मुद्दल अशा पद्धतीने हे सूत्र झालं. ही IMP सूत्र आहेत ती आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सोडवण्यासाठी लागणार आहेत. आता दाम दुप्पट म्हणजे काय? तर दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे आणि दाम तिप्पट म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होणे. आता ह्या संकल्पना अलीकडेच बँकेने काय केलेल्या आहेत? बंद केलेल्या आहेत. पण आपल्याला प्रश्न विचारला जातो, दाम दुप्पट म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे आणि दाम तिप्पट म्हणजे मुद्दलाच्या दुप्पट व्याज होणे. चक्रवाढ व्याज, आता ही संकल्पना बघा. जेव्हा काय व्याज आकारणे मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरील व्याज आकारले जाते यास काय म्हणतात? चक्रवाढ व्याज असे म्हणतात. व्याज आकारणे मुद्दलासह मागील वर्षाच्या व्याजावरील व्याज म्हणजे पहिल्या वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज समान असते. पहिल्या वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असते? समान असते. आता चक्रवाढ व्याज पद्धतीने रास काढण्याचं सूत्र काय आहे बघा? ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू एन. अशा पद्धतीने हे सूत्र आहे. त्यावेळेला चक्रवाढ व्याज पद्धतीने रास काढा असे सांगितले जातं. त्यावेळेला चक्रवाढ व्याज दिलं असेल तर आपण काय करायचे आहे? रास अशा पद्धतीनं काढायची आहे. आता ए म्हणजे रास आहे, पी म्हणजे मुद्दल आहे, आर म्हणजे व्याजाचा दर आहे आणि एन म्हणजे काय आहे? एन म्हणजे मुदत आहे. एन म्हणजे काय आहे? मुदत. तर चक्रवाढ व्याज बरोबर काय आहे? रास वजा मुद्दल. चक्रवाढ व्याज काढायचं आहे त्यावेळेला काय करायचं? परत ही जी रास येते ती मुद्दल रासमधून काय करायची आहे? आपली मुद्दल काय करायची आहे? वजा करायची आहे. आता 6माही व्याज आकारणीमध्ये व्याजाचा दर काय असतो? निमपट घ्यायचा. 10 असेल व्याजाचा दर तर त्याच्या निम्मा 5 घ्यायचा. आणि 6 महिन्याच्या एका कालखंड याप्रमाणे 1 वर्षासाठी 2, अर्ध्या वर्षासाठी 3 आणि 2 वर्षासाठी 4 याप्रमाणे कालखंड म्हणजेच मुदत घ्यायची आहे. 6 महिन्यासाठी 1 कालखंड याप्रमाणे, 1 वर्षासाठी 2, 6 महिन्यासाठी 1 याप्रमाणे अशा पद्धतीनं कालखंड घ्यायचा आहे. ते गणित सोडवताना आपल्याला पुढं लक्षात येतं. घट घसरणची ज्यावर आधारित उदाहरणे आरची किंमत सोडवताना काय करायचे? आरचीच किंमत वजा घ्यायची आहेत, म्हणजे वजा करायची आहेत. घट घसरणचीच म्हणजेच काय असणार आहे? ती वजा करायची आहे. आता सरळ व्याज काढायची एक टाईप बघूया आपण. प्रश्न विचारला आहे, दसादसे 10 दराने 500 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचे आहे. 500 रुपयाचे काय? 3 वर्षाचे म्हणजे पी किती दिले आहे? 500 रुपये. एन किती दिले आहे? 3. आता आर किती आहे? तर आर आहे दसादशे 10 दराने 500 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढायचं आहे. म्हणजे पी 500 आहे, एन 3 आहे आणि आर आहे आपला 10.
आर 10 आहे, 10 दराने काढायचा आहे. मग सरळ व्याज आय इज इक्वल टू मध क भागिले 100 ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला किमती घालायच्या आहेत. तर 500 आहे. मग म्हणजे दर 3 वर्ष आहे. दर काय आहे 3 वर्ष आहे आणि 10 दराने दर 10 आहे आणि कालावधी काय आहे 3 वर्ष आहे. तर अशा पद्धतीने शून्याला शून्य गेलं आणि 5 त्रिक 15 आहे आणि 10चा 1 शून्य म्हणजे 150. सरळ व्याज काय आलेलं आहे आपले 150 आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण अजून एक्झाम्पल सोडवू शकतो. एक्झाम्पल बघा परत आहे. दशादशे 10 दराने 750 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढायचं आहे. अशा पद्धतीने सरळ व्याज पहिल्यांदा दिलेलं काय काय आहे ते बघायचं आणि कशामध्ये सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत. तर 750 ही मुद्दल आहे. नंतर दर आहे 10 दराने आणि कालावधी आहे 2 वर्ष. मग काय केलेलं आहे 750 100 आहे खाली भागिले त्या शून्याला जातात शून्य. नंतर काय आहे शून्याला शून्य गेले आणि 75 दोन्ही किती आहे 150. अशा पद्धतीनं काय आलेलं आहे आपलं सरळ व्याज आलेलं आहे. तर आपण काय काय बघितलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या संकल्पना बघितल्या आणि सरळ व्याजाचं सूत्र बघून काय केलेलं आहे आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नंतर आपल्याला भरपूर आपण त्याच्यावरती काय करू शकतो एक्झाम्पल सोडू शकतो. तर आता चक्रवाढ व्याजाचं आपण जर एक्झाम्पल बघितलं तर काय करायचं आहे रासचं सूत्र आपण मगाशी बघितलेलं आहे. आता जसे 10 दराने 500 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला रास काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे रास ए आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे सूत्र घालायचं आहे पी इंटू ब्रॅकेट 1 + आर अपॉन 100 इंटू एन. तर काय आहे पी म्हणजे मुद्दल किती आहे तर 500 रुपयाची आहे आणि 1 + आर म्हणजे रेट किती आहे तर 10 दराने आहे. म्हणजे 10 इथं घातलेलं आहे. मग ते 10 ने 1 11 होतं आणि एन किती आहे 2 वर्षाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज काढायचं आहे. म्हणजे 2 वरती लिहिलेलं आहे आणि हे आपण सोडवून घेतलेलं आहे. 11/10 येतं. मग नंतर ह्याचा वर्ग केला 11चा वर्ग 121 10चा वर्ग 100. शून्याला शून्य गेलं 121 गुणुले 5 केलं 605 येतं. 605 ही आपली रास आलेली आहे. मग आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे त्यामुळं आपण चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल हे सूत्र वापरलं. रास 605 आहे आणि मुद्दल आहे आपली 500 ती वजा करून घेतली. चक्रवाढ व्याज आलेलं आहे आपलं 105. अशा पद्धतीनं आपण बरीच एक्झाम्पल अशी चक्रवाढ व्याजावरील सोडवू शकतो. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या दोन्ही संकल्पना क्लिअर केलेल्या आहेत. थँक्यू.